केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्रातल्या नागपूरमध्ये दाखल झालेले आहेत। त्यांचा महाराष्ट्र दौरा सुरू झालेला आहे। अमित शहा 3 दिवस महाराष्ट्र दौऱ्यावर असणार आहेत। शहांच्या 25 ते 27 मे दरम्यान महाराष्ट्र दौरा आहे। 26 मे रोजी ते नागपूरमध्ये कार्यक्रमाला उपस्थित राहतील, त्यानंतर नांदेडमधल्या कार्यक्रमाला उपस्थित राहतील आणि आजपासूनच त्यांचा महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात झाली आहे। ते नागपूरमध्ये दाखल झाले आहेत। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आजपासून 3 दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत। ते नागपुरात दाखल झाले। कसा दौरा असणार आहे एक नजर टाकूया। नागपूरला रात्री 9:30 वाजता त्यांचं आताच काही वेळापूर्वी आगमन झालेलं आहे। उद्या सकाळी 11 वाजता स्वस्ती निवास पंथगडचं भूमिपूजन त्यांच्या हस्ते होणार आहे। राष्ट्रीय कर्करोग संस्था जामठा नागपूर इथेही त्यांचा कार्यक्रम होईल। दुपारी 1 वाजता NFSU स्थायी परिषद भूमिपूजन कॅम्पसचं उद्घाटन चिंचोली नागपूर इथं होईल। उद्या दुपारी 3 वाजता गृहमंत्री अमित शहा नांदेडमध्ये त्यांचं आगमन होईल। दुपारी 3:10 वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात येईल नांदेडमध्ये। दुपारी 3:30 वाजता विविध कार्यक्रमांसाठी राखीव वेळ ठेवण्यात आला। विद्युतनगर चौक नांदेडमध्ये काही कार्यक्रम होतील। दुपारी 3:50 कुसुम सभागृह नांदेड इथं एक महत्त्वाची बैठक होणार आहे। संध्याकाळी 5:15 उद्घाटनासाठी राखीव वेळ आहे। नानी पार्क औद्योगिक क्षेत्र नांदेड इथं उद्घाटन होईल। संध्याकाळी 6:30 वाजता जाहीर सभा होणार आहे नवा मोडा मैदान नांदेडमध्ये। आणि रात्री 10 वाजता उद्या मुंबईमध्ये अमित शहांचं आगमन होईल। मंगळवारी 27 मे रोजी सकाळी 10:30 वाजता माधवबाग 150व्या वर्धापन दिन कार्यक्रमाला ते उपस्थित राहतील। मुंबईमध्ये दुपारी 1 वाजता विनायक दामोदर सावरकर यांच्या 60व्या पुण्यतिथीनिमित्त विशेष व्याख्यान आहे सर कावसजी जहांगीर सभागृह मुंबईमध्ये। तर दुपारी 2:30 वाजता नवी दिल्लीसाठी त्यांचं प्रस्थान होणार आहे।